श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे कार्तिक महिन्यामधला पहिलाच मंगळवार। कारण बघा कार्तिक महिना जो आहे तर तो अतिशय पवित्र महिना मानला जातो। प्रत्येक महिन्यामधला सर्वात श्रेष्ठ महिना हा कार्तिक महिना मानला जातो। तर कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नसतात यावरचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुमच्याकडनं या ज्या चुका आहेत तर त्या होणार नाहीत। तर पहा, आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात, दुःख असतात, दारिद्र्य असतं, तर ते दूर करण्यासाठी कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे करायचे असतात। कार्तिक महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही जर काहीचे उपाय मी तुम्हाला सांगत असते तर ते केले तर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मी तुमच्या घरावरती प्रसन्न होईल। घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर राहील आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती सुद्धा प्राप्त होईल। आणि घरामध्ये जी लक्ष्मी येत असते तर ती कुठल्याही इतर दुसऱ्या मार्गाने घराच्या बाहेर जाणार नाही। त्यासोबतच घरामध्ये तुमचा जर बिझनेस असेल, व्यापार व्यवसाय असेल, नोकरी असेल तर त्यामार्फत घरामध्ये जी लक्ष्मी येत असते तर ती सर्व स्थिर राहील। त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती माता लक्ष्मीचं, माता पार्वतीचं एक स्वरूपच आहे। अन्नपूर्णा देवीच्या पूजेमुळे आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य, सुख संपत्ती, आरोग्य या सर्वांची बरकत होत असते। बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं सुद्धा असेल एखाद्या घरावरती अन्नपूर्णा देवीची इतकी कृपा असते की एखाद्या घरामध्ये आपण बघत असतो की महिन्याचा जो किराणा माल भरत असतो तर तो किराणा माल अगदी 2-2 महिने सुद्धा त्या घरामध्ये चालत असतो। 1 महिन्याचा जरी किराणा माल भरलेला असेल तरी सुद्धा तो 2-2 महिने सुद्धा चालत असतो आणि तो संपत नसतो। आणि काही ठिकाणी घरामधला किराणा माल जो आहे तर तो महिन्याच्या अगोदरच संपत असतो। म्हणजेच काय आपण काय म्हणतो तर त्या घरावरती अन्नपूर्णा देवीची कृपा नाही। पण एखाद्या घरावरती जर अन्नपूर्णा देवीची कृपा नसेल तर त्या घरामधून पैसा जो आहे तर तो बाहेर जात असतो। आणि ज्या घरावरती अन्नपूर्णा देवीची कृपा असते तर त्या घरामधनं पैसा जो आहे तर तो घराच्या बाहेर जात नाही आणि त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा सुद्धा जाणवत नाही। घरामध्ये कायम सुख शांती असते आणि त्यामुळे अन्नपूर्णा देवीची आपल्याकडनं सेवा उपासना होणं हे अतिशय गरजेचं असतं। तर आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा कशा पद्धतीने करायची आहे तर उद्या अन्नपूर्णा देवीला आपल्याला काय अर्पण करायचं आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर त्यातून आपली सुटका होईल। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्याला अन्नपूर्णा देवीला उद्या सकाळी एक वस्तू अर्पण करायची आहे। आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी सुद्धा केला तरीही चालेल, फक्त भर दुपारी तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये। 12च्या आत तुम्ही करू शकता किंवा मग संध्याकाळी तुम्ही 6 नंतर हा उपाय केला तरीही चालेल। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर पहा काय करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक प्लेट किंवा एक तामण घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने 11 वेळेला अभिषेक करायचा आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती। 11 वेळेला तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी किंवा हे अभिषेक करत असताना तुम्हाला श्री अन्नपूर्णा देवेन महा या मंत्राचा तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये जप करायचा आहे। आता हा जो अभिषेक आहे तर तो अभिषेक पूर्ण झाल्यानंतर हे जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्णपणे शिंपडायचं आहे। उरलेलं जे पाणी आहे तर ते फक्त तुळस सोडून इतर बाकीच्या झाडांना टाकलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला परत एकदा तामण घ्यायचं आहे। त्या तामणामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्या स्वस्तिकावरती आणि त्यानंतर तुम्हाला त्या अक्षदांवरती अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फुलं, गंध, अक्षदा जे आहे तर ते सर्व तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे। आपल्याला अन्नपूर्णा देवीला अजून एक वस्तू अर्पण करायची आहे, ती म्हणजे वेलची। तर वेलची आपल्याला कशा पद्धतीने अर्पण करायची आहे हे आपण आता जाणून घेऊयात। वेलची सर्वप्रथम तुम्हाला तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या अजिबात घ्यायच्या नाही आहेत। वेलची जी आहे तर त्या व्यवस्थित पाहून तुम्हाला घ्यायची आहे। 3 वेलची तुम्हाला घ्यायची आहेत। 3 वेलची तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत। हातामध्ये धरल्यानंतर अन्नपूर्णा देवी मातेचा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे। म्हणजे एक माळ तुम्हाला हा जप करायचा आहे। अन्नपूर्णा देवीचा मंत्र जो आहे तर तो तुम्ही YouTube वरती, Google वरती सर्च
सर्च करा, त्या पद्धतीने तुम्हाला हा जप हा म्हणायचा आहे। ओम श्री अन्नपूर्ण देवे नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल। तर 108 वेळेला हा जप केल्यानंतर या ज्या वेलच्या आहेत तर त्या अन्नपूर्णा देवीच्या समोर तुम्हाला ठेवायच्या आहेत। अन्नपूर्णा देवी समोर ठेवल्यानंतर या ज्या वेलच्या आहेत तर त्या ठेवल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे अन्नपूर्णा देवीला। त्याचबरोबर तुम्हाला आरती येत असेल तर आरती सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा देवीची करू शकता। त्यानंतर तुम्हाला हा आरती झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या तुम्हाला अन्नपूर्णा देवीला सांगायच्या आहेत। तुमच्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही अडचणी असतील तर त्या सर्व तुम्हाला देवीला सांगायच्या आहेत। त्यानंतर आपली जी अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला तिथून उचलायची आहे। उचलल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळामध्ये ठेवायची आहे। तुमच्या देवघरात ज्या ठिकाणी तुम्ही ठेवून देता तर त्या ठिकाणी ठेवायची आहे। त्यानंतर वेलची जी आहे तर ती परत तुम्हाला अन्नपूर्णा देवी समोर ठेवायची आहे आणि उचलल्यानंतर ही तुम्हाला संपूर्ण रात्रभर या ज्या वेलच्या आहेत तर त्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती समोरच तुम्हाला रात्रभर या वेलची ठेवून द्यायच्या आहेत। अन्नपूर्णा देवी समोरच तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर बुधवारी उठल्यानंतर तुम्हाला या ज्या वेलच्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि वेलची तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला खायला द्यायच्या आहेत। जर तुमच्या घरामधली लहान मुलं वेलची खात नसतील तर मग तुम्ही खीर करून त्यामधनं सुद्धा देऊ शकता किंवा मग तुम्ही इतर कोणताही गोडाचा पदार्थ करून त्यामधनं सुद्धा वेलची खायला देऊ शकता। पण प्रसादाच्या स्वरूपात तुम्हाला त्या वेलची तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला खायला द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा देवीला या वेलची अर्पण करायचे आहेत। कारण बघा तुम्ही माता लक्ष्मीला, माता पार्वतीला आणि आपल्याबरोबर त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला वेलची लवंग या ज्या असतात त्या अर्पण करायच्या असतात। कारण वेलची लवंग या माता लक्ष्मीला, माता पार्वतीला आणि कुलदेवीला अतिशय प्रिय असतात आणि त्या वासाने त्या खूप लवकर आपल्या घरामध्ये आकर्षित होत असतात। त्यामुळे वेलचीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहे त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणींना तुम्ही सामोरे जात आहात तर त्या अडचणी सुद्धा दूर होतील। त्याचबरोबर वेलची जी आहे तर ती प्रत्येक व्यक्तीने तुमच्या घरातल्या खाल्लीच पाहिजे, कारण तो अन्नपूर्णा देवीचा एक प्रसादच आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी सुद्धा करू शकता किंवा प्रत्येक शुक्रवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। महिन्यातील एक शुक्रवार किंवा एक मंगळवार सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल, जेणेकरून अन्नपूर्णा देवीची आपल्या घरावरती अखंड कृपा राहील आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती, धनधान्य, आयु आरोग्य याची बरकत राहील। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे। झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।